या देशातील महिलांना पती भाड्यानं घेण्याची वेळ आलेली आहे। पुरुषांची संख्या वेगानं कमी झाली अशा या सुंदर देशातील विदारक परिस्थिती आहे। या महिला या पुरुषांना भाडे तत्वावर घेऊन जाऊन आपलं काम करून घेतात आणि याच बाबत जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण। सुंदर देशावर कोणतं आलंय पुरुषांचं संकट, महिलांवर नवरे भाड्याने घेण्याची आली वेळ, तासाच्या हिशोबानं दिली जाते फी। कारण ऐकून आपणही व्हाल चकित। जाणून घेऊया या वेगवान मराठीच्या आगळ्या वेगळ्या बातमीच्या माध्यमात। महिला आणि पुरुष यांची समानता म्हणजे यांचे प्रमाण, 100 मागं किती महिला पाहिजेत आणि 100 मागं किती पुरुष पाहिजेत याचं प्रमाण फार महत्त्वाचं आहे। याचं कारण एका देशामध्ये महिलांना अक्षरशः पती भाड्यानं घेण्याची वेळ आलेली आहे, कारण त्या ठिकाणी पुरुषांची संख्या कमी आहे। जगातील अनेक देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये लैंगिक असमानता निर्माण झाली आहे। लिंग गुणोत्तराचं संतुलन बिघडल्यानं अनेक देशांसमोर बिकट परिस्थिती आली आहे। युरोप खंडातील लुटिव या देशाचा समावेश देखील अशा राष्ट्रामध्ये होतो। या सुंदर देशातील पुरुषांची संख्या कमी झाली आहे आणि त्याचे परिणाम आता दैनंदिन कारभारात दिसून येत आहेत। इथली परिस्थिती इतकी भीषण आहे की येथील महिलांना पती भाड्यानं घेण्याची वेळ आली आहे, तेही भाडे तत्वावर। लुटेवेमधील सुंदर महिला तासाच्या हिशोबानं नवरे घरी नेतात आणि त्यांच्याकडून आवश्यक काम करून घेतात। खातरजमा करायची झाल्यास द न्यूयॉर्क पोस्टनं याबाबत वृत्त दिलेलं आहे। लुटेव्यामधील महिलांची संख्या अधिक आहे। दर 100 महिलांमागे या ठिकाणी फक्त 86 पुरुष असं देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण आहे। त्यामुळे दैनंदिन जीवनात महिलांना पुरुषांची मोठ्या प्रमाणात गरज भासते। डायनिया नावाची एक महिला सणासुदीच्या काळात काम करते। तिच्या सगळ्यात सहकारी महिलाच असल्याचं ती सांगते। डायनाची मैत्रीण जेनन आणखी एक भीषण समस्याकडे लक्ष वेधते। ती म्हणते की देशात पुरुषांची संख्या कमी असल्याने अनेक महिला जोडीदार शोधण्यासाठी परदेशी जात असल्याचं बोललं जातंय। लुटेवियामधील लिंग गुणोत्तराचा मोठा फरक असण्यामागे तिथला आयुर्मान हा महत्त्वाचा घटक आहे। लिटेवियामधील पुरुषांचं आयुर्मान महिलांच्या तुलनेत कमी आहे। येथील पुरुष महिलांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळं आता येथे महिलांना पती भाड्याने घेण्याचा ट्रेंड वाढू लागलेला आहे। या महिला या भाड्याने घेतलेल्या पतीकडून अथवा पुरुषाकडून काय काम करून घेतात तेही महत्त्वाचं आहे। येथील महिला घरातील लहान मोठ्या कामांसाठी पुरुषांची मदत घेतात। त्यामध्ये घरातील कामाचा डोलारा सांभाळण्यासाठी पुरुष साथीदार नसल्यानं महिला वर्ग त्रस्त आहेत। हे पुरुष प्लंबिंग, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन अशा सेवा देतात। त्यामुळं येथील महिलांना या भाड्याच्या पतीकडून अशा पद्धतीनं कामं करून घेण्याची वेळ येते। कसं आहे ना या देशामध्ये, आपल्याला ही बातमी जर आगळी वेगळी वाटली असेल आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आगळा वेगळा वाटला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आमचा असाच अफलातून व्हिडिओ आपल्या समोर येईल।